नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. आणि आज एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला आहे. पतीने संशयाच्या विषाने विवेक गमावला आणि कुऱ्हाड चालवली थेट पत्नीच्या जीवावर. घटना आहे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावातील. आरोपी तानाजी उबाळे, पीडित त्याची पत्नी पल्लवी उबाळे आणि या निर्दय घटनेचे साक्षीदार त्यांच्या 2 लहान मुलं. पहाटेच्या शांत वेळात एक घर रक्तरंजित झालं. चारित्र्यावर संशय घेत तानाजी उबाळेने पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार केले आणि जागीच तिचा मृत्यू झाला. आईला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या 2 मुलांवरही त्याने हल्ला केला. त्या मुलांचे काय चुकले होते? केवळ प्रेमात आणि भीतीत धावले आणि वडिलांनीच त्यांच्यावर हात उगारला. तानाजी हल्ला करताना स्वतःही जखमी झाला असून सध्या तो आणि त्याची 2 मुलं तिघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तानाजीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तानाजी उबाळेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते, पण संशयाचं विष इतकं खोलवर जातं हे कधी समजतच नाही. जेव्हा ते हातात कुऱ्हाड घेऊन प्राणघातक रूप धारण करतं तेव्हा उरतो केवळ मृत्यू आणि रडकुंडी. आज त्या 2 लहान मुलांनी एकाच दिवशी आई गमावली आणि वडिलांना पाहिलं हत्यारे बनताना. या जखमा केवळ शरीरावरच नाहीत तर मनावर आहेत आणि त्यासाठी कोणतंही रुग्णालय नाही. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून इतकंच सांगते की संशय ही नाती तोडते आणि कधी कधी थेट प्राण घेतं. तुमचं नातं जपा, प्रश्न असल्यास बोला, पण कुऱ्हाड चालवू नका. या प्रकरणावर आणखी अपडेटसाठी रहा आमच्या सोबत. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज, जिथं बातमी असते फक्त ऐकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठीही.